मित्रांनो स्वागत एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो असा विषय ना, निखिलनं आता 8 GB मूवी डाउनलोड केला तर त्याला ऑडिओ आला नाही. इकडे कोण मेसेज दाखवू राहिले, काही विषय नाही त्याचा. तर मित्रांनो इथं तुम्हाला माहीतच असं 12वीचे बोर्डाचे पेपर चालू झाले, त्याच्यामुळे आम्हाला काय आता जिस्कून द्यायचं आले. मामानं उचकून दिलं आम्हाला. मामाने आम्हाला म्हणे जा आता बाहेर. लाईट हा पहा गाडी चालवतोय आणि डायरेक्ट झोपू राहिलाय. मोबाईल महत्वाचा नाही का, मोबाईल काढतो. तू वेबसाईट चांगली आहे ती बघ. मी स्वतः घरी डाउनलोड नाही केली. तर मित्रांनो आपण चालतोय स्ट्रेच बोर्ड केला आणायला. तो गेलाय पुढं कपडे बदली त्याला उचलू बस स्टँडवर जायचंय. कार्यक्रम करून तर काही बोडके आले. कोण बोलत कोणा सांग का माल रोड कुठं आला तुझे ते मी घेतो रायडर एक विली मार ना श्रेयश. होय न्यूट्रल आमचा बंदा न्यूट्रल हळू घाल ना तुझे न्यूट्रल कर ना मागं पुढं. इंटरनॅशनल गेलीच गाडी खेळायला खाली बस शिफ्टला जाऊ दे थांबली. तर मित्रांनो आपण घरी आल्यावर नाही का पाण्यावर आलोय. तर विषय असा नाही, एवढं ऊन आहे ना बेकार, म्हणून सावलीत येऊन बसलोय. 2 वाफानं पाणी लावले. तर मित्रांनो आपला ना विषय असा आहे ना, एक नवीन सबस्क्रायबर आहे अस्मिता. तर तिचा असा मेसेज नाही का, तिनं असं कमेंट केली का इम्प्रूव्ह स्टेबिलिटी. तर विषय असा आहे ना, ती मी माझ्या याच्यात खूप मोड आहे मोबाईलमध्ये नाही का. तर मी जे व्हिडिओ शूट केला त्या तो आता 1080p 24 FPS. त्याच्यामध्ये ना बॅकग्राऊंड एकदम क्वालिटीमध्ये ब्लर होतं. आता मी काढून राहिलो 4K 30 FPS मध्ये. त्याच्यामध्ये स्टेबिलायझर आहे पण 180p स्टेबिलायझ नाही, पण त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड ब्लर होतं, त्याच्यामुळे ते यूज करतो. बाकी काही विषय नाही. 4K एकदम तो स्टेबिलायझ बघू शकते, एकदम क्वालिटी काही विषय नाही. आता स्टेबिलायझ मोडमध्ये काढत जाईन व्हिडिओ. तर आता विषय असा आहे ना, आपण कांदा पाणी लावले, 2 वाफ्यानं लावलं होतं. भरले का काय पाहू. तेवढे भरलेलं असलं ना मग 12 द्यायला लागेल नाही का. एक तर पहिलेच मी लय बारे फोडून ठेवले. चलो देखते. तर मित्रांनो एक साईडनं आलं आहे पाणी ह्या वाफ्याला, तिकडून याचं नाही आलं, म्हणून आपण परत जाऊन सावलीत बसून घेऊ. ऊन लय बेकार आहे, डायरेक्ट जाऊन टाकीन. चला सावलीत जाऊन बसू मस्त. काय आता तिथं पाहतो काहीतरी उद्योग करतो. ही मका आहे बरेच आपल्या खांद्या एवढी झाली. आता इकडे गहू आहे. ही बाबा कशी किंवा ना सुद्धा बाबा ही सावली तरी देते मस्त. इथं बसून घेतो, फटाफट पाणी भरतो, मग बघू पुढं. तर मित्रांनो दुपारपासून त्या कांद्याला एवढ्या कांद्याला पाणी भरतो. आताच इथे पाणी भरून झालंय. आता आपण चाललोय इकडं माकाला पाणी लावायला. त्या इथं आपल्या गावाच्या इकडूनच्या वाफ्याला पाणी आलंय वाटतंय. तर हा वाफा भरून देतो, मग आपण तिकडं याच्यावर पाणी लावू माकावर. आज माका भरायची विषय खोल आहे डायरेक्ट. तुम्ही बघू शकता इथं असं पाणी चालू आहे या वाफ्याला. शेवटच्या पायसुद्धा मध्ये चाललाय. बस दुसरी कोण जायला लागेल. इथं मित्रांनो इथं पावडर ठेवू आपण, इथं लिपून मग तिथं द्यायला लागेल. चला आता तिकडं जाऊ त्या कडाला, बघू पाणी कुठं गेलंय. कारण की एवढा एक वाफा भरून द्यायचा आहे फक्त. एवढा एक वाफा झाला की मग मका लावू. अर्धवट टाकतो, पाणी नाही बंद करायचं. बस पाय घुसू राहिली मध्ये, रस्ता दुसरा पाहायला लागेल. इकडूनच्या साईडनं जाऊ. गावातून गेलो असतो पण गावातून चाललं का
आवाजच येत नाही डायरेक्ट, अख्खा गावाचा आवाज येतो. म्हणून मी वरण्यानं चाललो आहे. तुम्ही सनसेट बघू शकता, क्वालिटी एकदम विषय हार्ड आहे. सनसेट बोललं ना बास, एकदम क्वालिटी आहे आजचा. पण आमचे कॅमेरामॅन नाही आहे आज, कारण आमच्या कॅमेरामॅनचे चालू आहे बोर्डचे पेपर. तो आहे सिन्नरला, ब्रँडेड माणूस आहे. पैसा पाणी आले की नाही काय माहिती, पाहायला लागेल. अजून तर काय काढायला पाणी नाही आलं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉग पण एकदम क्वालिटी बनवू. चलो.